नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण जे काही आपण मागच्या वेळेस आपण 16/12/2021चा पेपर पहिल्यामधला जो त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की पेपर पहिल्यामधली पहिली लँग्वेज ज्यांनी मराठी निवडली आहे तो आपण पेपर पाहिला होता. आता आज आपण 16/12/2021चाच पण ज्यांनी मराठी लँग्वेज सेकंड म्हणून निवडली आहे तो पेपर आज आपण पाहू ऑनलाईनमधला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजून डिजिलॉकरवर सर्टिफिकेट हे 4 दिवसापूर्वीच आलेलं आहे, तुम्ही जर डाउनलोड करून घेतलं असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि ज्यांचं काही विद्यार्थ्यांना आता पुढे परत CTT परीक्षा द्यायची असेल किंवा ज्यांनी पहिला पेपर दिला आहे दुसरा द्यायचा असेल तर आता लवकर येईल बहुतेक नोटिफिकेशन, कारण आता डिजिलॉकरवर सर्टिफिकेट आलेले, मार्कशीट आलेले आहेत. आणि ते आपण कसं डाउनलोड करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच टाकलेला आहे मागेच, तो तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही परत पाहू शकता. तर आपण सुरुवात करूया. तर हा पहा, इथे तुम्ही पाहू शकता की लँग्वेज सेकंड हा जो पेपर आहे ऑनलाईन मराठी भाषा, ज्यांनी दुसरी लँग्वेज म्हणून मराठी भाषा निवडली आहे तर त्याचा नंबर आहे 121 ते जे पॅराग्राफचे क्वेश्चन असतील ते 121 ते 128चे असतील. तर आपण पॅराग्राफ पाहू म्हणजे उतारा वाचूया. तर उतारा पहा. उपास हा शब्द आपल्या सगळ्यांना चांगला माहीत आहे, कारण आपली इच्छा असो वा नसो कधीतरी आपल्याला उपास घडतो किंवा सक्तीने करावा लागतो. उपास करणे किंवा उपास घडणे म्हणजे दिवसभर अन्न न घेता, काही न खाता राहणं. पुन्हा दिवसभर म्हणजेच फक्त दिवसा असे नव्हे तर दिवसा व रात्री असे पूर्ण 24 तास. पण आपण असं पाहतो की काही लोक अर्ध्या दिवसाचा उपास करतात. म्हणजेच एखादा माणूस सोमवार किंवा शनिवारचा उपवास करतो म्हणजेच काय, तर त्या दिवशी तो फक्त एक वेळच जेवतो. उपवासाचा अर्थ काही न खाता राहणं असा असला तरी खूप लोक त्या दिवशी उपासाचे म्हणून जे पदार्थ असतात ते खातात. शिवाय उपासाला फळंही चालतात म्हणून ती खातात. या खाण्याला आपण फलाहार, फल प्लस आहार म्हणतो. या फलाहार शब्दावरूनच मराठीमध्ये फराळ हा शब्द तयार झाला आहे. या शब्दाची गंमत पहा. उपासाच्या दिवशी जे म्हणून चालते त्या पदार्थांनाही आपण फराळ म्हणतो. इतकंच नव्हे तर एरवीच्या खाण्यालाही आपण फराळ म्हणतो. तुम्ही मित्रमैत्रिणीकडे जाऊन दिवाळीचा फराळ केलाच असे, होय ना? शब्दार्थात होत जाणाऱ्या बदलांची अशी छान गंमत असते. आपण ती शोधली की आनंद होतो. तर उपासाच्या दिवशी काही खायचं नाही हा शास्त्र नियम झाला. पण आपण असं पाहतो की उपासाच्या दिवशी लोक चमचमीत असे उपासाचे पदार्थ खातात आणि तेही खूप मोठ्या प्रमाणात. म्हणून तर मराठीमध्ये एकादशीच्या उपासावरून एक म्हण पडली आहे, एकादशी अन दुप्पट खाशी. उपासाचं मूळ संस्कृत शब्दरूप आहे उपवास. यज्ञाच्या आदल्या दिवशी संध्याकाळीच यज्ञभूमीजवळ जाऊन अगदी व्रतस्थ राहायचं असा उपवासाचा मूळ अर्थ आहे. या व्रतस्थ राहण्याचाच एक भाग होता अन्नसेवन न करणं. त्यामुळे उपवास या शब्दाला अन्नसेवन न करता राहणं असा अर्थ प्राप्त झाला असणार. अन्नसेवनानं शरीर जड होतं व आळस भरतो. उलट अन्नसेवन केलं नाही तर शरीर हलकं राहतं, तरतरीत राहतं. अशा हलक्या तरतरीत शरीरानिशी ईश्वर भक्ती किंवा धर्मसाधना करीत बसणं ही उपवासामागची मूळ भावना आहे. आता तुमच्या लक्षात आलं ना की भाषेतल्या काही शब्दांना एक इतिहास असतो. त्या शब्दामागे एखादी सांस्कृतिक परंपरा असते. पुढे तो इतिहास, ती परंपरा विसरली जाते, पण तो शब्द मात्र टिकून असतो. काळाच्या ओघात त्या शब्दाच्या अर्थामध्ये थोडा बदल होत जातो. याही शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. उपास तापास हा शब्द उपास बिपास या
शब्दासारखा आवृत्त शब्द नाही. उपवास व तपस म्हणजेच तप या दोन शब्दांचा मिळून उपास तापास हा शब्द बनला आहे. तप म्हणजे देवदेवतांना प्रसन्न करण्याकरिता केलेली शरीरशुद्धी किंवा सोसलेला देहदंड. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं हा जो पॅराग्राफ होता तो संपलेला आहे. आपण त्याच्यावरचे प्रश्न पाहूया. तर आता पहिला प्रश्न आहे तो त्याचा नंबर आहे 121. तर त्याचा प्रश्न पाहू. उपास या कृतीतून नेमके काय सूचित होते? पहिलं, व्रतस्थपणे राहणे. दुसरं, आवडीचे पदार्थ खाणे. तिसरं, अजिबात न खाणे. चौथं, फक्त फळ खाणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, व्रतस्थपणे राहणे. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते भाषेतील शब्दांना काय असतो? 1, शरीरशुद्धी. दुसरं, देहदंड. तिसरं, इतिहास. आणि चौथं, आवृत्ती. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, भाषेतील शब्दांना काय असतो? इतिहास असतो. पुढचा प्रश्न पाहू. एकशे 23 नंबरचा. अन्न सेवन न केल्याने काय होत नाही? 1, शरीर हलकं राहते. दुसरं, तरतरीत राहते. तिसरं, आळस भरतो. आणि चौथं, चपळ राहते. तर काय होतं, कन्फ्युजनमध्ये आपण वेगळं उत्तर लिहितो. तर इथं प्रश्न परत एकदा नीट लक्ष घ्या. अन्न सेवन न केल्याने काय होत नाही असं विचारलेलं आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आळस भरतो. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते आपल्याला कोणती गोष्ट कधी कधी सक्तीने करावी लागते? 1, उपवास. 2, फराळ. तिसरं, अन्नसेवन. आणि चौथं, शारीरिक स्थूलता. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, उपवास. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते इतिहास, परंपरा, संस्कृती, सातत्याने बदल या गोष्टी कोणाच्या संदर्भात होत असतात? 1, भाषेतील शब्द. दुसरं, ईश्वर भक्ती. तिसरं, धर्मसाधना. चौथं, दिवाळीचा फराळ. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भाषेतील शब्द. पुढचा प्रश्न पाहू. एखादा माणूस सोमवार किंवा शनिवारचा उपवास करतो. वाक्यातील क्रियापद शोधा. तर याचा बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, करतो. क्रियापद शोधायला सांगितले ना, त्यामुळे. पुढं 127 नंबरचा प्रश्न. शब्दात बदल का होत असतात? 1, बोलण्याच्या लहरीपणामुळे. दुसरं, काळ वेळाप्रमाणे त्यांचा वापर बदलतो म्हणून. तिसरं, कधीही बदल होत नाही. चौथं, त्यांचे नेमके कारण सांगता येणार नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, काळ वेळाप्रमाणे त्यांचा वापर बदलतो म्हणून. पुढचा प्रश्न पाहू. उतार्याप्रमाणे आपल्याला कोणती बाब चांगली माहीत आहे? 1, सांस्कृतिक परंपरा. दुसरं, इतिहास. तिसरं, उपवास हा शब्द. आणि चौथं, दिवाळीचा फराळ. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उपवास हा शब्द. पुढचा उतारा पाहू. तुम्ही जर पाहिलं असेल तर लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण भाषा एक म्हणून निवडतो, मराठी भाषा ज्यावेळेस आपण एक म्हणून निवडतो तर त्याच्यामध्ये एक उतारा येत असतो आणि एक कविता येते. आणि ज्यावेळेस आपण मराठी भाषा 2 म्हणून निवडतो त्यावेळेस तुम्हाला दोन्ही उतारे येतात. त्यामध्ये कविता येत नाही, तर दोन्ही उतारेच येतात. तर आपण दुसरा उतारा पाहूया. बाजारात शिरताना कापडाची पथारी म्हणून पैशाची 1 आण्याची
आण्याची, चवल्याची, पावल्यांची, अधेली आणि रुपयाच्या नाण्यांची चवडी रचून चिल्लर देण्याचा व्यवसाय करणारे दिसले की आता बाजारात आलो हे समजायचे. नाण्याच्या त्या चवडीवर बाजूला नाण्यांच्या सरमिसळीचा ढिगारा मागे वळून वळून पाहत पुढे जात असू. पैशाची चवड घेऊन बसलेले 3-4 जण पाहिले की मनात यायचे, इतके पैसे हे उघड्यावर घेऊन कसे बसतात? आम्हाला पैसे मुठीत घाम येईपर्यंत घट्ट धरून तरी ठेवायचे आणि चड्डीच्या खिशात तळाशी खोल दवडून ठेवायचे एवढेच माहीत होते. दुसरा प्रश्न पडायचा की हे एवढे पैसेवाले लोक आणि रस्त्यावर पथारे पसरून का बसलेत आणि यांचा अवतार इतका साधा कसा? ह्या व अशा सगळ्या प्रश्नांना श्यामने एकाच प्रश्नाने वाचा फोडली. त्याने वडिलांना विचारले की हे आपले पैसे का विकतात आणि दुसरे लोक तो कशाने विकत घेतात? अण्णांनी आम्हाला समजवले असे थोडक्यात सांगितले की ही माणसे ज्यांना सुट्टे पैसे मोड हवी असते त्यांची ती मोठी नाणी नोटा घेऊन त्या बदली सुट्टे पैसे देतात. त्याबद्दल ते थोडे पैसे कापून घेतात म्हणजे पैसे कमी देतात. आज रस्त्यावर पैशाच्या नीटनेटक्या रचलेल्या चवडी व तो व्यवहार करणारी ती लहान माणसे दिसत नाहीत. ती आता गगनचुंबी इमारतीतील काचेच्या चकाचक ऑफिसमधून डॉलर, पाऊंड, युरो, येनच्या खरेदीच्या विक्रीचा आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतात. पैशाची मोजणी पै ह्या लहान नाण्याने होई. 3 पै म्हणून 1 पैसा होई. पण पै हे नाणे बंद झाले होते. 2 पैशाचा एक ढब्बू होत असे. हे तांब्याचे मोठे नाणेही 1-2दाच पाहिल्याचे लक्षात आहे. तेही बंदच झाले होते. पण त्याऐवजी ब्रिटिश सरकारने 2 पैशाची एक लहानसे चौकोनी नाणे काढले होते. तेही लवकरच बंद झाले. पै वरून चिरंजीव वी जोशींच्या लहानपणी त्यांनी केलेल्या विनोदाची आठवण येते. ते आपल्या वडिलांबरोबर जात असता म्हणाले, बाबा तो पहा 1 पैसा येतोय. चिवी काय म्हणत होते हे वडिलांना समजेना. त्यांनी विचारले, अरे कुठाय पैसा? तो काय? समोरून पै काका आणि त्यांची 2 मुले येत आहेत. 3 पै 1 पैसा. कालांतराने पैशाच्या नाण्यांच्या जोडीनेच व्यवहारात नोटांची चलती सुरू झाली. नोटा होत्याच पण सामान्यांच्या वाट्याला कमी येत. पगारदार, नोकर, व्यापारी लोकात, बँकात नोटांची उठबस जास्त होती. नाण्यांचा आकार कमी होऊ लागले. रुपयातली चांदी एकदम कमी झाली. इतर नाण्यातील स्टेनलेस एकदम वाढले. पैशाची तर फार नाटके झाली. पहिल्या प्रथम तांबडा पण साधा 1 पैसा असूनही त्याचा आकार नेटका होता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हा पॅराग्राफ संपलेला आहे. तर आपण त्या उतारा संपला आहे. तर आपण त्याचे प्रश्न पाहू. 129 नंबरचा प्रश्न पाहू. वी जोशींनी त्या काकांचा उल्लेख पै असा केला कारण 1. त्यांचे आडनाव पै असणार. 2. त्यांना टिंगल करणे आवडते म्हणून. 3. रस्त्यावरील पैशाची चवडी पाहून. 4. काहीही न सुचल्यामुळे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यांचे आडनाव पै असणार. पुढचा प्रश्न पाहू. अवतार या शब्दातून लेखकाला काय सुचवायचे आहे? 1. स्वरूप, वेश,
दुसरं दैवी अंश असलेला माणूस, तिसरं विपत्ती आणि चौथं अवदशा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वरूप किंवा वेश. सरमिसळ होणे म्हणजे काय? 1 खाण्याचा पदार्थ, दुसरं एकत्र करणे, तिसरं विलगीकरण करणे आणि चौथं सरबत्ती करणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 एकत्र करणे. पुढचा प्रश्न पाहू. पूर्वी रस्त्यावरून बसून पैशाची मोड देणारी माणसे आता का दिसत नाहीत? 1 आता लोकांना सुट्टे पैसे लागत नाहीत. 2 ते आता फक्त परकीय चलन पुरवतात. तिसरं रस्त्यावर बसण्यास बंदी झाली आहे. चौथं ते दुसरा कुठला व्यापार करू लागले आहेत. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 ते आता फक्त परकीय चलन पुरवतात. पुढचा प्रश्न पाहू. मोठे नाणे मिळत असते या वाक्यातील विशेषण काय आहे? 1 नाणे, 2 मोठे, 3 मिळत आणि चौथं असे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोठे. पुढचा प्रश्न पाहू. नेटका म्हणजे काय? 1 प्रमाणशीर, दुसरं पानचट, तिसरं नवीन आणि चौथं कडक. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रमाणशीर. नोटांची उठबस जास्त होती या वाक्यातून लेखकाला काय सुचवायचे आहे? 1 पैशांची देवाणघेवाण, 2 पैशाचा आकार प्रकार, तिसरं बँकेतील इतर व्यवहार आणि चौथं नाण्यातील धातूचे प्रमाण. तर याचं बरोबर उत्तर आहे 1 पैशाची देवाणघेवाण. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे 35 पर्यंत प्रश्न होते ते उतार्यावरचे होते. आता इथून पुढेचे जे प्रश्न आहेत ते अध्यापनशास्त्रावरचे आहेत 136 नंबरपासून. तर याचा प्रश्न पाहू आपण. एक भाषा शिक्षिका वर्गात शिकविण्याची सुरुवात करताना काही विचार मांडते, काही प्रश्न मांडते, अनुभव सांगते. याला काय म्हणतात? पहिलं वाचनपूर्व कार्य, दुसरं वाचनासोबतचे कार्य, तिसरं सुरू असलेले कार्य आणि चौथं वाचनोत्तर कार्य. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 वाचनपूर्व कार्य. पुढचा प्रश्न पाहू. प्राथमिक पातळीवर वाचन क्षमता तपासून पाहण्यासाठी कोणती कृती सर्वात महत्त्वाची आहे? तर पहिलं ऑप्शन आहे अक्षर ओळख, दुसरं विरामचिन्हांचे ज्ञान, तिसरं मजकुराचे आकलन आणि चौथं वाचनातील अस्खलितता. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मजकुराचे आकलन. पुढचा प्रश्न पाहू. संप्रेषणात्मक भाषा शिक्षणात कोणत्या घटकावर विशेष भर देण्यात यावा? 1 विद्यार्थ्यांना मातृभाषेप्रमाणे बोलण्यास उत्तेजन देणे, दुसरं लक्ष भाषेतील रूपावर भर देणे, तिसरं विद्यार्थ्यांना संप्रेषकात्मक कौशल्य मिळवून देणे, चौथं विविध कृती आणि सरावाच्या माध्यमातून उच्चारणावर भर देणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे 3 की विद्यार्थ्यांच्या संप्रेषणात्मक कौशल्य मिळवून देणे. पुढचा प्रश्न पाहू. शारीरिक हालचाल आणि भाषा यांच्यात समन्वय असणे ही पद्धत म्हणजे टिंबटिंब होय. पहिलं ऑप्शन आहे त्याच्यात कृती आधारित भाषा शिक्षण, दुसरं समग्र शारीरिक प्रतिभाव, तिसरं सहकारी भाषा शिक्षण आणि चौथं संप्रेषणात्मक भाषा शिक्षण. तर
याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, समग्र शारीरिक प्रतिभाव. पुढचा प्रश्न पाहू आपण 140 नंबरचा. पायाभूत साक्षरता आणि अंक साक्षरतेसाठी पूर्व अट कोणती? 1. ऐकणे, बोलणे आणि गणित. 2. वाचणे, लिहिणे, आकड्याचे सोपे हिशोब. 3. लेखन, वाचन आणि पर्यावरण अभ्यास. 4. वाचणे, लिहिणे आणि आकड्यांशी खेळणे. तर याचं बरोबर उत्तर आहे 2. वाचणे, लिहिणे आणि आकड्यांचे सोपे हिशोब. पुढचा प्रश्न पाहू आपण. विद्यार्थ्यांना व्याकरण शिकविण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या कृतीपैकी कोणती कृती सर्वात उपयुक्त आहे व्याकरण शिकवण्यासाठी? 1. ती अर्थपूर्ण असली पाहिजे. 2. ती खूप माहितीपूर्ण असली पाहिजे. 3. ती सहेतुक असली पाहिजे. 4. सामाजिक कार्य नसले पाहिजे. ती सामाजिक कार्य नसले पाहिजे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, ती अर्थपूर्ण असली पाहिजे. व्याकरण अनुवाद पद्धती टिंबटिंब करीत नाही. 1. मातृभाषेतून शिकण्यास प्रवृत्त. 2. व्याकरणाला महत्त्व देणे. 3. विद्यार्थ्यांची संप्रेषण क्षमतेत वाढ. 4. अस्खलित भाषा बोलण्यास विद्यार्थ्यांची मदत. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, विद्यार्थ्यांचे संप्रेषण क्षमतेमध्ये वाढ. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1. भाषा वर्गातील उत्तम अभ्यास सामग्री ही सांस्कृतिक ओझे असते. 2. उत्तम अभ्यास सामग्री सगळ्या व्याकरणिक व्यवस्थांनी परिपूर्ण असली पाहिजे. 3. उत्तम अभ्यास सामग्री ही समर्पक आणि विद्यार्थ्यांसाठी रुची संपन्न असली पाहिजे. 4. उत्तम अभ्यास सामग्री ही योग्य लांबीची असते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. उत्तम अभ्यास सामग्री समर्पक आणि विद्यार्थ्यांसाठी रुची संपन्न असली पाहिजे. पुढीलपैकी कोणती बाब पूर्व वाचन उपक्रमाला मदतरूप ठरते? 1. अनुवाद कृती वापरणे. 2. पूर्वकथन कृती वापरणे. 3. विद्यार्थ्यांना मजकुराचा सारांश करण्यास सांगणे. 4. व्याकरणिक व्यवस्था शिकविणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पूर्वकथन कृती वापरणे. पुढचं पाहू. एक पात्र किंवा एखाद्या घटनेचे दर्शक या नात्याने केलेले लेखन कार्याचा मजकूर म्हणजे? 1. काल्पनिक प्रश्न. 2. समकलन प्रश्न. 3. चाचणी विश्लेषण. 4. भाषा विश्लेषण. तर याचं बरोबर उत्तर आहे काल्पनिक प्रश्न. एकशे 46. भाषा वर्गात कविता. 1. एखाद्या गद्य उतार्याप्रमाणे शिकवली पाहिजे. 2. अगोदर कवीविषयी विस्तृत माहिती देऊन नंतर शिकवली पाहिजे. 3. आकलनासाठी, प्रशंसा करण्यासाठी, मनोरंजनासाठी असते. आणि 4. कवी आणि कवितेविषयी माहिती देणारी असते. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आकलनासाठी, प्रशंसा करण्यासाठी आणि मनोरंजनासाठी असते. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षिका विद्यार्थ्यांचे समग्र माहिती एकत्र करते आणि 1. भाषा आणि तांत्रिक शब्दाच्या माध्यमातून त्यांना प्रतिसंभरण म्हणजे फीडबॅक देते. 2. विद्योचित आणि सहविद्योचित घटकांच्या आधारे वेगवेगळ्या साधनांचा आणि तंत्रांचा वापर करते.
तिसरं, तिचा हुशार, साधारण आणि सुमार असे लेवल लावण्यासाठी वापर करते. आणि चौथं, भाषा वर्गासाठी जादाची शैक्षणिक सामग्री म्हणून वापर करते. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. विद्योचित आणि सहविद्योचित घटकांच्या आधारे वेगवेगळ्या साधनांचा आणि तंत्रांचा वापर करते. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांच्या अडचणी, त्यांच्या ज्ञानाची उणीव आणि त्यांच्या कुशलतेतील उणीवा जाणून घेण्यासाठी केलेली चाचणीला काय म्हणतात? चाचणीला काय म्हणतात? 1. उपलब्ध चाचणी, दुसरं अस्खलितता चाचणी, तिसरं पदनियोजक चाचणी आणि चौथं निदान चाचणी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, निदान चाचणी. संचयिका म्हणजे पोर्टफोलिओ चाचणीच्या संदर्भातील कोणते विधान चुकीचे आहे? 1. संचयिका चाचणी विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे प्रमाण देते. दुसरं, विद्यार्थ्याला स्वायत्त होण्यास मदत मिळते. तिसरं, विद्यार्थ्यांच्या कामाची काळजी घेते आणि त्यांना आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेचे निरीक्षण करता येते. आणि चौथं, विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे एकदाच मूल्यमापन होते. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे एकदाच मूल्यमापन होते. आता शेवटचा प्रश्न आहे. व्याकरण वर्गात आपण सुरुवातीला 1. व्याकरणिक पद कसे बनतात ते सांगितले पाहिजे. दुसरं, नैसर्गिक पद्धतीने व्याकरणिक पद सादर केले पाहिजे. 3. जर काही अनियमित पद असतील तर ते सांगावे. चौथं, पदांचे सामाजिक कार्य सांगावे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, नैसर्गिक पद्धतीने व्याकरणिक पद सादर केले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, इथं हा व्हिडिओ आपला संपलेला आहे. तर तुम्हाला जर मी अजूनही पुढचे मराठीचे पेपरचे व्हिडिओ नक्की टाकणार आहे. तर तुम्ही पण जर तुम्हाला पुढच्या CTETची जर तयारी करायची असेल तर या पेपरचा नक्की अभ्यास करा. तुमचे परीक्षेला चांगले मार्क मिळतील मराठीमध्ये. चला, धन्यवाद. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी विद्यार्थ्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.